अख्खा महाराष्ट्र 14 कोटीचा एका वेळेला वाचेल. पण आमच्या ह्याच्यामध्ये 15 दिवसामध्ये एक पूर्ण पुस्तक, एक प्राध्यापकांच्या प्रशिक्षणाची मोठी योजना झाली, 2 नवीन शैक्षणिक धोरणामधल्या ज्या शंका आहेत त्यासाठी एक पूर्ण दिवस आमचा सगळा संबंधित वर्ग ऑनलाईन अवेलेबल राहणार आहे. काय विचारायचं ते विचारा, स्पष्टता करून घ्या, पण अंमलबजावणी करा. त्याच्या खूप गोष्टी आहेत. पॉलिटेक्निक इंजिनिअरिंगची पुस्तकं आम्ही मराठीत केली, आता बाकीची सगळी पुस्तकं मराठीत करायची आहे. एक सॉफ्टवेअर डेव्हलप केलं आहे, ते इंट्रोड्यूस करायचे की ज्यात प्राध्यापकाने कुठल्याही भाषेत शिकवावं, मुलाला आपल्या मातृभाषेत ऐकायला मिळेल. या खूप गोष्टी आहेत. पालकमंत्रीपद आपल्याला मिळावं यासाठी कार्यकर्ते जे आहेत ते अगदी उत्साहानं आपल्याला स्वागत करताना पाहायला मिळत आहे. काय सांगाल? नाही, असं आहे की मी परवाही म्हणलं की समन्वयाच्या आधारे, हे कोणी विचारलं की मग तुमचा आग्रह काय, तर माझा आग्रह समन्वयाचा आहे, सामोपचाराचा आहे. त्यामुळे त्रिमूर्ती जी ह्या महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली, म्हणजे देवेंद्रजी, एकनाथजी आणि अजितदादा, ह्यांना कुठले जिल्हे, तिथलं पॉलिटिकल वातावरण, तिथलं कास्ट कॉम्बिनेशन, कॉस्ट कॉम्पोजिशन, या सगळ्याच गोष्टी त्यांना कळतात. त्याप्रमाणे ते कुठल्या जिल्ह्याला कोणाची आवश्यकता याच्या जोड्या लावतील. मंत्रिमंडळाची खाती या विषयातही तुम्हाला अशीच उत्सुकता होती, का लांबवत आहेत, काय होणार आहे, भांडणं होणार आहे का, मला होणार, काही झालं नाही, सगळं व्यवस्थित झालं. तुझं पालकमंत्री पण व्यवस्थित होते. दादा, मस्साजोग प्रकरणावरून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी होते. काल मोर्चा देखील त्या ठिकाणी निघाला. जितेंद्र आव्हाड, संभाजीराजे वगैरे उपस्थित होते. म्हणजे देवेंद्रजींनी सभागृहामध्ये 6 दिवसाचं अधिवेशन असूनही जवळजवळ 4-4.5 तासापेक्षा जास्त वेळ चर्चेला दिला. सगळ्यांनी आपल्या भावना मांडल्या. पुन्हा एकदा पाहणार आहोत बातम्या वेगवान स्वरूपात. भाजप संघटन पर्वचे महाराष्ट्र प्रदेश प्रभारी म्हणून माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून रवींद्र चव्हाण यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. त्यामुळे आता प्रदेशाध्यक्षाप्रमाणेच रवींद्र चव्हाण यांच्याकडे अधिकार राहणार आहेत. आमच्या नेत्यांनी माझी 20,000 मतं महाविकास आघाडीकडे वळवली असा गंभीर आरोप करत संजय गायकवाड यांनी पुन्हा एकदा मंत्री प्रतापराव जाधव यांच्यावर निशाणा साधला. त्यामुळे आता बुलढाणा जिल्ह्यातील शिवसेनेमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलाय. पुढच्या 2.5 वर्षानंतर मी मंत्री असणार नाही असं विधान आमदार संजय गायकवाड यांनी केलंय. मी 2.5 वर्ष मंत्री राहणार असं एकनाथ शिंदे यांनी आमच्याकडून लिहून घेतलं असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. उरणमध्ये बस स्थानकाजवळ विकला जाणारा शोरमा खाल्यानं 5 जणांना विषबाधा झाली. दरम्यान अन्न आणि औषध प्रशासनानं नागरिकांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या अशा व्यावसायिकांवर कारवाई करावी अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. पाणी टंचाई विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं दिव्यामध्ये उपोषण सुरू केलंय. गेल्या 5 दिवसांपासून हे उपोषण सुरू असून प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप मनसेनं केलाय. पुण्यामध्ये 2 सराईत दुचाकी चोरट्यांना पुणे पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. आरोपींकडून 2,40,000 किमतीच्या 8 दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या. सोयाबीन विक्री केल्यानंतर शेतकऱ्यांना मोबदला मिळाला नसल्याचा प्रकार परभणीमध्ये समोर आलाय. पणन महासंघाच्या हमीभाव खरेदी केंद्राकडून सोयाबीन खरेदी करण्यात आली होती. मात्र महिनाभरानंतरही शेतकरी मोबदल्याच्या प्रतीक्षेत आहेत. वन विभागानं अलीकडेच केलेल्या सर्वेक्षणात चंद्रपूर जिल्ह्यातील वनक्षेत्र 2% कमी झाल्याची माहिती समोर आली आहे. 2021 मध्ये चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 35.40% वनक्षेत्र होतं, तर आता त्यात घट होऊन हे प्रमाण 35.21%वर आलंय. जेजुरीमध्ये नगर परिषदेच्या वतीनं शहरातील अतिक्रमणावर कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान या कारवाईवेळी परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. ठाकरे गटाच्या सांगली ते तुळजापूर आशीर्वाद यात्रेचा आज प्रारंभ झालाय. सांगलीचे कट्टर शिवसैनिक हरिभाऊ पडळकर यांच्या मागील 20 वर्षांपासून आशीर्वाद यात्रा ते काढत आहेत. चंद्रभागा नदीची स्वच्छता करण्यास पालिका प्रशासन आणि मंदिर समितीनं सुरुवात केली आहे. न्यूज 18 लोकमतनं नदीच्या दुरवस्थेची बातमी दाखवली होती आणि या बातमीनंतर प्रशासनाला जाग आली आहे. नांदेडमध्ये सततच्या बदलत्या हवामानामुळे मोसंबी पिकाला फटका बसलाय. नांदेडच्या नायगावमध्ये बदलत्या हवामानामुळे मोसंबीच्या पिकाला गळती लागली आहे.